नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. 6 सप्टेंबर 1999ला श्रीधर संध्याकाळी बंगल्यावर जाण्याच्या इराद्याने आला. बंगल्याचं फाटक उघडं होतं, इतकं अनपेक्षित, पण त्याने मनाला तिथेच थांबवलं. ही गोष्ट खरोखरच अनपेक्षित होती का? नव्हती. हे व्हायचंच होतं. बंगल्यात कोणीतरी राहायला येणारच होतं. कोणाला तरी यावंच लागणार होतं. असं कोणीतरी आलं की काय करायचं यावर त्याने हजारदा तरी विचार केला होता आणि जे करायचं मनाशी ठरवलं होतं तेच त्याने केलं. बंगल्याच्या फाटकातून स्कूटर सरळ आत घातली आणि वळणाच्या रस्त्यावरून अंगणात आणून वरांड्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांपाशी उभी केली. स्कूटरचा आवाज ऐकून साधारण 25ची एक तरुणी मोठ्या दारात आली होती आणि श्रीधर वरांड्याच्या पायऱ्या चढून वर पोहोचेपर्यंत तिच्या मागे एक वयस्क स्त्रीही आली होती. तिची आईच अर्थात. काही न बोलता दोघी त्याच्याकडे पाहत नुसते उभ्या होत्या. मिसेस सुलाखे? श्रीधरने विचारलं. नाही, पण त्या तर इथे राहत होत्या. ते आम्हाला माहीत नाही. ती वयस्क स्त्री जरा पुढे होत म्हणाली. ती तरुणी जरा नवलाने श्रीधरकडे पाहत होती. तुम्ही केव्हा राहायला आलात? अशा अर्थी की 2-3 महिन्यांपूर्वी इथे मिसेस सुलाखे राहत होत्या अशी माझी माहिती होती. आम्ही कालच इथे आलो. त्या बाईला जास्त बोलायचं नव्हतं. ती वळून परत आत गेली. असहायपणे स्वतःशीच हात हलवल्याचा आविर्भाव करीत श्रीधर पायऱ्या उतरून खाली स्कूटरपाशी आला. तुम्ही अगदी निराश झालेले दिसता, ती म्हणाली. हो, या मिसेस सुलाखे अमेरिकेहून आल्या होत्या. आता जर परत गेल्या असतील तर मग भेटा शक्यच नाही का? ती 3-4 पायऱ्या उतरून खाली आली होती. केवळ एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो. तुमचं म्हणजे तुमच्या फॅमिलीचं नाव? जयस्वाल. आणि आलात कुठून? लखनौ. थँक्यू, तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल सॉरी. स्कूटर सुरू करून ती वळवून त्याने गेटचा रस्ता धरला. या घरातला करता पुरुष जो कोणी असेल त्याची गाठ घेणं आवश्यक होतं. त्याच्याकडून ही जागा कोणाच्या मार्फत घेतली त्याबद्दल माहिती मिळण्यासारखी होती. त्या कुटुंबाच्या नाराजीचा धोका पत्करूनही त्याला ही माहिती काढायला हवी होती. मोठ्या फाटकाबाहेरच त्याने स्कूटर थांबवली. हे जे कोणी जयस्वाल होते त्यांच्या येण्याची वेळ झाली असावी. निदान काही वेळ तरी तो इथे त्यांच्यासाठी थांबणार होता. आता भेट नाहीच झाली तर मग दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. गेटपाशी एक काळी गाडी थांबली. गाडीतून एक उंच पुऱ्या उंचीचे गृहस्थ खाली उतरले. गाडी चालवणाऱ्याशी काहीतरी बोलून ते वळले. गाडी निघून गेली. ते गृहस्थ बंगल्याच्या फाटकाकडे येत असतानाच त्यांचं लक्ष उभ्या स्कूटर जवळच्या श्रीधरकडे गेलं. 2 पावलं पुढे होऊन त्यांना नमस्कार करीत श्रीधर म्हणाला, आपण जयस्वाल? हो. आपल्याला एखादा मिनिट वेळ आहे? हो आहे. काय आहे? मी श्रीधर पानसे. एक श्रीमती सुलाखे या बंगल्यात राहत होत्या. त्यांना भेटायला आलो होतो, पण आत गेलो तर आपली पत्नी आणि कन्या भेटल्या. आपण एवढ्यातच इथे राहायला आलात? हो. आपण कोणा एजंटामार्फत हा बंगला घेतलात? हो. मला फक्त त्यांचं नाव पत्ता सांगितलात तर फार उपकार होतील. श्रीमती सुलाखे यांनी त्यांच्या मार्फत दुसरी जागा घेतली असेल. निदान काही तपास लागेल. आपल्याला जरा तस्ती देत आहे पण. नो, मी सांगतो ना. डोळे मिटून काही वेळ ते वर पाहत उभे राहिले. त्यांचं नाव दास आहे. इथे मार्केट स्क्वेअर नावाचं चौक आहे, तुम्हाला माहीत आहे? हो. तिथे 4थ्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं. ठीक आहे, आपले खरंच उपकार आहेत. एक हात हलवून जयस्वाल गेटच्या आत गेले. मागे त्यांनी गेट बंद करून कडी सरकवली. जयस्वाल म्हणत होते ती इमारत श्रीधरला चांगली माहीत होती. काही कारणांनी एवढ्या ती इमारत खूपच वादग्रस्त ठरली होती. इमारतीसमोर त्याने स्कूटर पार्क केली. दर्शनी भागात लिफ्ट होती, जिना होता आणि डाव्या हाताच्या भिंतीवर कंपन्या, ऑफिसेस यांची यादी होती. 4थ्या मजल्यावरच्या नावात दास नावाची पाटी दिसली नाही. आताच्या वेळी बहुतेक ऑफिसं बंद झाली होती. एकंदर शुकशुकाट होता. लिफ्टने श्रीधर 4थ्या मजल्यावर गेला. बोळ डावी उजवीकडे पसरत गेला होता. वर छताला लावलेल्या दिव्यांची रांग होती. त्यांचाच काय तो प्रकाश. आधी डावीकडे वळून श्रीधर एकेका दारावरची पाटी पाहता शेवटपर्यंत गेला. काही 2 तर काही 3 दारांची ऑफिसं होती.
नोकर, सल्लागार, ॲडव्होकेट, स्टेशनरी, सप्लायर, सेव्हिंग्स एजंट इत्यादी. पण लिफ्टचं दार ओलांडून तो उजवीकडे गेला. 406 नंबरचं दारच फक्त बिनपाटीचं होतं. बाकीच्या दारांवर अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या पाट्या होत्या. 406च्या दाराची कडी बाहेरून नुसती लावलेली होती, कुलूप नव्हतं. जरा नवलाचीच गोष्ट. श्रीधरने पुढे होऊन कडी हलकेच सरकवली आणि दार आत ढकललं. समोरच्या भिंतीत 2 खिडक्या होत्या. दोन्ही बंद होत्या, काचा धुरकटलेल्या होत्या. त्यामुळे बाहेरच्या रस्त्यावरचा प्रकाश अगदी अंधुक होऊनच आत येत होता. आतलं काहीच दिसत नव्हतं. दाराच्या डाव्या उजव्या हाताची भिंत चाचपून पाहताच उजव्या हाताला बटनांचं पॅनल लागलं. त्यातलं एक बटन दाबताच खोलीत दिवा लागला. दिवा एका भिंतीवरच्या ब्रॅकेटमध्ये होता. त्याच्या प्रकाशात श्रीधरला दिसलं की खोलीत एक टेबल खुर्ची आहे. टेबलासमोर 2 खुर्च्या आहेत. टेबलामागे एक लाकडी कपाट आहे. भिंतीला लागून एक बाक आहे. बाकी काही नाही. त्याने आपल्या मागे खोलीचं दार लोटून ठेवलं आणि तो टेबलापाशी आला. टेबलाला वळसा घालून तो टेबलामागे आला. टेबलाच्या उजवीकडचे 3ही खाने त्याने एकामागून एक असे उघडून पाहिले. सर्व रिकामे होते. कोठेही कागदाचा कपटासुद्धा नव्हता. आता पाहण्यासारखं उरलं होतं ते फक्त बंद लाकडी कपाट. टेबलापासून वळून श्रीधर त्या बंद कपाटासमोर आला. बाहेरून नुसती कडी घातलेली होती. कडेकडे श्रीधरचा हात जात होता. क्षणभर त्याला अशी जाणीव झाली की आपण या रिकाम्या ऑफिसमधलं कपाट उघडत नाही, तर बंगल्यातल्या 3ऱ्या मजल्याचं दारच उघडत आहोत. काही केल्या मनातली ती कल्पना जाईनाच. त्याचा हात लाकडी कपाटाचं दार उघडत होता आणि त्या 3ऱ्या मजल्याचं दारही उघडत होता. भास इतका प्रभावी होता की त्याने दोन्ही हातांनी डोळे चोळले. समोर 4 कप्पे असलेलं रिकामी कपाट होतं. सहज व्याख्या न करता येण्यासारखा एक वास होता. उदबत्ती, धूप. समोरच्या फळीवर काही काळपट डागही होते, पण बाकी काही नाही. त्याने कपाटाचं दार बंद करून टाकलं. पुन्हा एकदा खोलीवरून नजर टाकली. खरोखरच पाहण्यासारखं असं तिथे काही नव्हतंच. आता खरी गोष्ट उघड झाली होती. हे जे कोणी दास होते त्यांनी इथे अगदी तात्पुरतं, कामापुरतं ऑफिस उघडलं होतं. जयस्वाल यांची गाठभेट होण्यापुरतं. जयस्वाल बंगल्यावर राहायला जाताच इथला मुक्काम हलला होता. यशवंतरावांच्या वेळीसुद्धा अशीच एखादी तात्पुरती जागा घेतली असावी. मागाहून त्यांचा कोणताही माग लागला नसता. त्याला क्षणभरही वाटलं नाही की अगदी मोघम पुराव्यावर आपण मोठा डोलारा रचत आहोत. बंगल्यावर राहायला येणारे, मुद्दाम निवडले गेलेले, लोकही विनापाश, जे नाहीसे झाले तरी फारसा गवगवा होणार नाही असे, आणि त्यांचे दलाल हे असे. इतक्या वर्षात केवळ 2-3 नाहीसं होणं लक्षवेधक ठरलं. यातच त्यांच्या योजनेचं यश दिसत होतं. बंगल्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर सतत 3-4 दिवस पाळत ठेवली तेव्हा श्रीधरला त्या बंगल्यात भेटलेली तरुणी रस्त्याने जाताना दिसली. जरा पुढे होऊन तो तिच्या वाटेतच उभा राहिला. जरा नवलाने ती त्याच्याकडे पाहायला लागताच अर्धवट नमस्कार करीत तो म्हणाला, मला ओळखलात? नाही, पण एवढ्यात पाहिल्यासारखं वाटतं. राईट, 4 दिवसांपूर्वी मी आपल्या नव्या जागी आलो होतो, मिसेस सुलाके यांची चौकशी करण्यासाठी. आठवतं? हो आठवतं. मग पुढे काय झालं? ते मग आता एक सांगा, तुम्हाला आता वेळ आहे का? वेळ आहे का म्हणजे कसं? कशासाठी? मला अर्धा 1 तास देऊ शकाल का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. फार फार महत्त्वाचं आहे अशी माझी खात्री आहे. माझ्या सांगण्यावर कदाचित तुमचा विश्वास बसेल, कदाचित बसणारही नाही, पण मला एक संधी द्याल का प्लीज? कदाचित त्याची भावविवशता तिला जाणवली असेल. कदाचित त्याचा पारदर्शी प्रामाणिकपणाही तिच्या ध्यानात आला असेल. जराशी हसत ती म्हणाली, ठीक आहे, थँक गॉड. तो म्हणाला, पुढच्या चौकात एक चांगलं हॉटेल आहे, तिथे बसूया. किंवा हॉटेलमध्ये नको असेल तर मग आणखी पुढे पार्क आहे. पण आताचे लहान दिवस आणि वाढत जाणारी थंडी, काय पसंत करता? चला हॉटेलमध्येच चला. आताची 6:30ची वेळ अदलीमधली असल्याने हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती. चहाची ऑर्डर देऊन श्रीधर आणि ती दोघं बूथमध्ये बसले. बसल्या बसल्या श्रीधर म्हणाला, खरोखरच माझी कल्पना नव्हती की तुम्ही माझ्याबरोबर यायला तयार व्हाल अशी. अगदी मनापासून थँक्स. माझं नाव सांगितलंच आहे, श्रीधर. तुमचं आडनावच फक्त मला माहीत आहे, जयस्वाल. तुमचं नाव काय? अरुणा. तेवढ्यात बूथमध्ये चहा आला. 1 कप अरुणासमोर सारत श्रीधर म्हणाला, आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांचा संदर्भ सुरुवातीस समजणार नाही, पण विश्वास ठेवा, ते प्रश्न किंवा त्यांची उत्तरं फार फार महत्त्वाची आहेत. अगदी लाईफ अँड डेथ अशी. अगं भाई, किती कोड्यांच्या भाषेत बोलता, विचारा की. तुमचे या शहरात कोणी नातेवाईक आहेत? नाही. जवळच्या ओळखीचे, निकट सहवासाचे कोणी? नाही. लखनौला किंवा उत्तर भारतात किंवा इतरत्र असे कोणी नातेवाईक आहेत की ज्यांचा तुमच्याशी पत्रव्यवहार होईल, जे तुम्हा अधूनमधून भेटी देतील असे? नाही.
म्हणजे तुम्ही इथे राहतात की ही जागा सोडून वा हे शहर सोडून इतरत्र कुठे गेलात? तुमच्याकडून काही समजलं नाही तर तुमची चौकशी करणारं कोणी आहे का? नाही. या शहरात कशासाठी शिफ्ट झालात? बाबांच्या सांगण्यावरून असं दिसतं की इथे व्यवसायाला चांगला वाव आहे आणि स्पर्धाही कमी आहे, पण मला तर त्यातलं काही समजत नाही. पण एक खात्रीने सांगते, बाबा अतिशय हार्ड हेडेड बिझनेसमॅन आहेत. तेव्हा त्यांची काहीतरी खात्री झालेली असल्याखेरीज ते इथे यायचा निर्णय घेणारच नाहीत. तुमचं शिक्षण, व्यवसाय? माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तसे मला सर्वच शहरं सारखेच आहेत. तुमच्या घरी तुम्ही, आई आणि बाबा एवढेच? नाही, मावशी आहेत. नात्याच्या मावशी नाहीत, पण कितीतरी वर्ष आमच्याकडे कामाला आहेत. त्यांना मावशीच म्हणतो. त्या चौथ्या. ठीक आहे, मला हवी ती माहिती मिळाली आहे. आता मी तुम्हाला एक जराशी विलक्षण, सहजासहजी विश्वास न बसण्यासारखी अशी एक हकीकत सांगणार आहे. घटना घडल्या त्या निर्विवाद आहेत. मी जे निष्कर्ष काढले आहे त्यांना आक्षेप असू शकतील. तिथे मतभेद अवश्य शक्य आहेत. फक्त तो भाग वेगळा आहे. तेव्हा आता ऐका, नीट ध्यान देऊन ऐका. विनिता यशवंतरावांच्या येण्याच्या क्षणापासून ते पार त्यांच्या नाहीसं होण्यापर्यंतच्या सर्व घटना श्रीधरने सांगितल्या. ज्या ज्या क्षणी त्याला स्वनिष्ठ अशा काही खास जाणीवा झाल्या होत्या त्याही त्याने सांगितल्या. मनात आलेल्या शंका, नवल, भीती त्याने काही मागे ठेवलं नाही. नंतर चौकशीतही मी काही कमी केलं नाही. विनिता ही माझी सख्खी बहीणच नव्हती का? पण त्यांचा काही तपास लागला नाही. आता पुढचं ऐका. तुम्ही खालचा मोठा दिवाणखाना वापरताना त्याच्या मागच्या भिंतीत एक कपाट आहे. त्या कपाटात तुम्हाला काही फोटो सापडतील. आणखी होते विनिता यशवंतराव सुनील यांचेही फोटो होते. मी एका खाजगी डिटेक्टिव्हकडे ही चौकशी सोपवली होती. त्यातून मला समजलं की त्या फोटोंपैकी तिघांच्याबद्दल पोलिसात हरवलेली आसामी अशी तक्रार नोंदवण्यात आली होती. म्हणजे हे 3 आणि माझे 3 नातेवाईक 6 जण झाले की नाही. इथे एक प्राध्यापक सोनावणी आहेत. त्यांचा अशा या जुन्या वास्तूंचा, घराण्यांचा, शहरांचा अभ्यास फारच खोल आहे. त्यांनी एक नवलाची गोष्ट सांगितली. ज्या जागेवर तुमचा सध्याचा बंगला उभा आहे ही जागा वास्तुशास्त्रातल्या निकषांवर वस्तीसाठी अत्यंत अयोग्य आहे. ज्याला इंग्रजीत इव्हिल म्हणतात तशा प्रकाराची आहे. पण गेली शेकडो वर्षे त्या जागेवर काही ना काही रचना आहेत. कधी झोपडी, कधी पडळ, कधी किल्ला. या वास्तू अनेकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत, पण पुन्हा नव्याने उभ्या राहिल्या आहेत. आम्ही प्रथम भेट दिली तेव्हा बंगला धूळ कोळिष्टकांनी भरलेला, जडलेल्या रंगाचा, मळकट काचा तावदानांचा होता. पण विनिता यशवंतराव तिथे राहायला गेले. साफसफाईसाठी त्यांच्याकडे मीच एक ओळखीचा माणूस पाठवला होता. त्याने थोडी बहुत सफाई केलेलीच असणार, पण बंगला आतून बाहेरून अगदी नव्यासारखा दिसायला लागला होता. आता तुम्ही तिथे राहणारच आहात. ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवानेच तुम्हाला पाहता येईल. हे एक प्रकारचं अव्याहतपणे चालणारं चक्र आहे. त्यामागे कोणती तरी प्रेरणा आहे. अमानवी आहे, चांगली नाही. पण मी जास्त काहीच बोलत नाही. त्या प्रेरणेचे काही सेवक आपल्या समाजात काम करीत असतात. यशवंतरावांनी कोणत्या एजंटमार्फत ही जागा घेतली मला समजलंच नाही. तुमच्या वडिलांसाठी दास हे नाव सांगितलं, पत्ताही सांगितला. मी त्या पत्त्यावर जाऊन आलो. तिथे दास नावाचा कोणीही भाडेकरी नाही. म्हणजे केवळ बंगला भाड्याने देण्यापुरताच तिथे एजंटचा पसारा मांडण्यात आला होता. यातलं काहीही केवळ माझ्या शब्दांवर विसंबून मान्य करा असं मी सांगत नाही. फक्त एक करा, आत बंगल्यात, बागेत, त्या तळ्यात काही बदल होत आहेत का यावर लक्ष ठेवा. कोणापाशीही काहीही बोलू नका. त्यामागचं कारण आता सांगणार नाही, कारण या क्षणी ते तुम्हाला पटणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी हे सारं तुम्हाला कशासाठी सांगतो आहे. कारण सांगतो, पटेल किंवा पटणारही नाही. कदाचित माझ्या शहाणपणाचीच शंका येईल तरीही सांगतो. त्या बंगल्यात सतत ट्रॅजेडीज घडत आल्या आहेत. माणसांचे बळी जात आलेले आहेत. तुमच्यावर तशी दुर्धर वेळ येऊ नये ही माझी इच्छा आहे, एवढंच. बोलून बोलून श्रीधरला दम लागला होता. आपल्या शब्दांचा तिच्यावर काही परिणाम झाला की नाही याची त्याला कल्पना नव्हती. एक मोठा उसासा सोडून अरुणा शेवटी म्हणाली, सुरुवातीस तुम्ही म्हणाला होता ते खरंच आहे. हकीकत चमत्कारिक आहे. विश्वास बसायला खूपच कठीण आहे. तुम्ही मला फक्त सावधगिरीने डोळे उघडे ठेवून वावरायची सूचना केली आहे, काही मागितलेले नाहीत. मग ती जराशी हसून म्हणाली, तुम्हाला भ्रमभास झाला असण्याची शक्यता मी नाकारत नाही, पण तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात शंका नाही. तेव्हा मी तुमचं म्हणणं मान्य करते. मी काळजीने राहीन, पण आपल्याला पुन्हा भेटायला हवं. श्रीधर म्हणाला, मी सांगितलेल्या गोष्टी होतात की नाही, घरातल्या माणसांच्या वागण्यात काही बदल होतात का हे मला कळवायला हवं. आपला संपर्क राहायला हवा. मी तुम्हाला माझा फोन नंबर देऊन ठेवतो, तो वापराल. निदान काही इमर्जन्सी आली तरी वापराल. हो, ती काही वेळाने म्हणाली. एका सुट्या कागदावर त्याने तिला आपला फोन नंबर लिहून दिला. नाव श्रीधर, लक्षात राहील ना? हो, ती हसत म्हणाली, मी आता जाते.
हो, आणि ऐकून घेतल्याबद्दल आभार. खरंच. एका हाताने त्याचा निरोप घेऊन ती बाहेर पडली. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.